मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटी पार्कसाठी जागेचा शोध घ्या असे आदेश दिले होते। त्यानुसार सोलापूरच्या 6 सदस्यीय पथकाने भुवनेश्वर येथील आयटी पार्कच्या केलेल्या अभ्यासाचा अहवाल ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्य शासनाकडे सादर करणार आहोत असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले। सोलापूर शहर किंवा परिसरात आयटी पार्क साकारण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भुवनेश्वर येथील आयटी पार्कची पाहणी करण्यासाठी सोलापुरातील अधिकाऱ्यांचे पथक पाठवले होते। भूसंपादन अधिकारी सीमा होळकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने भुवनेश्वर येथील आयटी पार्कची पाहणी करत तेथील विविध अधिकाऱ्यांशी संवाद साधून अहवाल तयार केला आहे। सोलापुरात आयटी पार्क आणण्यासाठी उद्योजकांना चांगल्या सेवा व सुविधा दिल्या जाणार आहेत। देशात नव्याने उभारत असलेल्या आयटी पार्कसाठी त्या शहरात स्थानिक प्रशासन व राज्य सरकारकडून काय सेवा दिल्या जातात याचा अभ्यास करण्यासाठी हे पथक भुवनेश्वरला पाठवण्यात आले होते।